जय विद्यार्थी मित्रांनो, मी बुलेस मंथन आहे तुमचं स्वागत. डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्यासाठी महत्वाची गोष्ट जी लागते ती लिखाण, आन्सर राईट. आता विद्यार्थी काय करतात, वर्षभर अभ्यास करतात आणि आन्सर रायटिंग किंवा टेस्ट सिरीजला ते काय करतात, बाय बाय किंवा त्यामध्ये एनरोल होत नाही, पार्टिसिपेट होत नाही. त्यामुळे त्यांचा रिझल्ट काय येतो, कमी होतो. आता 2026 ची जी राज्यसेवा झाली, मुख्य परीक्षा आहे ती आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर मध्ये होणार. ठीक आहे. तर आपण काय केले, तर ज्यांचा ज्यांचा लोकप्रशासन ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी आपण लोकप्रशासनची टेस्ट सिरीज काय केलेली, लॉन्च केली. ठीक आहे. 2026च्या एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी ही अत्यंत महत्त्वाची. ठीक आहे. बघा, तुम्ही जोपर्यंत लिहित नाही, रिटर्न आपली जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, आणि लिहिलेलं तुम्ही जोपर्यंत इव्हॅल्युएट करून घेत नाही तोपर्यंत तुमच्या लिहिण्याला काही अर्थ उरत नाही. या वर्षीचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा किंवा कोणत्या पण जीएसटीचा असो किंवा अदर ऑप्शनचा पेपर असो, आपण जर पाहिलं एक लक्षात येईल की त्यांनी ते करंट बेस विचारलेला आहे. यूपीएससीच्या स्टँडर्ड नुसार क्वेश्चन पेपर त्यांनी सेट केले. ठीक आहे. म्हणजे काय, आपण नुसतं घरी बसून काहीतरी लिहून काहीतरी टेस्ट सॉल्व्ह करून मार्क चांगले गेन करू शकत नाही. जर तुम्हाला टॉप 10 मध्ये किंवा टॉप 20 मध्ये जर यायचं असेल, तुमची डिझायर जर पोस्ट घ्यायची असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज सुरू पर्याय. ठीक आहे. आता आपण ही जी टेस्ट सिरीज आहे, एकूण 10 टेस्ट आपण घेणार आहे. ठीक आहे. त्याच्या मी डिटेल पुढे समजून सांगतो. फीस एकदम कमी ठेवलेली आपण इंट्रोडक्ट फक्त 1999 मध्ये 2000 रुपये फीस आहे, 10 टेस्ट. ठीक आहे. यामध्ये आपण सर्व काय घेणार म्हणजे काय, तर 10 टेस्ट घेऊ आपण, मॉडेल उत्तरे देऊ पीडीएफ मध्ये, तुमचं जे काय कॉपी राहील त्याचं तुम्हाला आम्ही चेक करून देऊ. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ पण घेऊ डिस्कशनचा आणि त्याचं वैयक्तिक तुम्हाला फीडबॅक करू. आपली जी टेस्ट आहे ती 5 जुलै 2026 पासून काय होणार आहे, लॉन्च. त्या टाइम टेबल मी तुम्हाला दाखवतो. बघा, पेपर फर्स्ट मध्ये आपण काही टेस्ट घेतल्या, पेपर सेकंड काही टेस्ट घेतल्या. तर आपली पहिली टेस्ट 5 जुलैला सुरू होईल. त्यामध्ये चॅप्टर 1 ते 4 आहे. कशाचा, पेपर फर्स्ट मध्ये, ज्यामध्ये प्रस्तावना, प्रशासकीय विचार, प्रशासकीय वर्तन आणि संघटन हे 4 धडे राहतील. 12 जुलैला आपली सेकंड टेस्ट. ठीक आहे. यामध्ये 5 ते 8 हे चॅप्टर राहतील. म्हणजेच काय, उत्तरदायित्व, नियंत्रण, प्रशासकीय कायदा, तुलनात्मक लोकप्रशासन आणि विकासात्मक गतिशील. तिसरी टेस्ट आपली 19 जुलैला होईल, 9 ते 12 चॅप्टरवर. कर्मचारी प्रशासन, सार्वजनिक धोरण, प्रशासकीय सुधारणा, तंत्रे आणि वित्तीय प्रशासन. 26 तारखेला काय होईल, आपली फुल लेंथ टेस्ट होईल, पूर्ण पेपर फर्स्ट, ऑल सिलेबस. म्हणजे काय, चॅप्टर 1 ते 12 सगळे कव्हर. ओके. त्यानंतर पेपर सेकंड. पेपर सेकंडची आपली चौथी टेस्ट होईल 2 ऑगस्ट. पहिले 5 चॅप्टर, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती, संविधानिक चौकट, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, केंद्र शासन योजना व प्राधान्य क्रम, हे 5 चॅप्टर तुमचे राहतील पेपर सेकंड. ठीक आहे. 9 ऑगस्टला आपण टेस्ट 5 ठेवणार आहोत. ठीक आहे. प्रकरण 6 ते 10, चॅप्टर 6 ते 10 राहतील. त्यामध्ये राज्य शासन, जिल्हा प्रशासन, नागरी सेवा, वित्तीय व्यवस्थापन आणि प्रशासकीय सुधारणा. ठीक आहे. 16 ऑगस्टला आपली 6वी टेस्ट राहील, 11 ते 14 या चॅप्टरवर. त्यामध्ये ग्रामीण विकास, नागरी स्थानिक शासन, कायदा सुव्यवस्था प्रशासन, भारतीय प्रशासनातील महत्वाचे मुद्दे. 23 ऑगस्टला आपण फुल लेंथ टेस्ट ठेवणार आहोत पेपर सेकंड वर, म्हणजे 1 ते 14 चॅप्टर टोटल. म्हणजे हे काय झालं, तुमचं सेक्शनल टेस्ट झालं. तुम्हाला चॅप्टर वाईज पहिले काय करून घेऊ, आपण पूर्ण कव्हर करू. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. कॉम्प्रिहेन्सिव्ह 6 सप्टेंबरला आपली टेस्ट राहील. ठीक आहे. 9वी टेस्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट फर्स्ट, ही पूर्ण पेपर फर्स्ट वर.
आणि 20 सप्टेंबरला टेस्ट सेकंड राहील, जी 10वी टेस्ट राहील आपली, ती पेपर 2 पूर्ण अभ्यास. म्हणजे बघा, चॅप्टर सेक्शन वाईज आणि पेपर फर्स्टच्या आपले इनडायरेक्टली कॉम्प्रिहेन्सिव्ह किती टेस्ट व्हायला, 4 टेस्ट. यामध्ये आपण टेस्ट सिरीजचे जर वैशिष्ट्य पाहायला गेले तर तुम्हाला पूर्ण मॉडेल आन्सरचं पीडीएफ मिळेल. आन्सर रायटिंगचं फ्रेमवर्क तयार करून मिळेल. कसं लिहिणं अपेक्षित आहे, काय लिहायचंय, तुम्हाला आयोगाच्या जे काही पॅटर्न आहे, म्हणजे स्पेसिफिक कॉपी जी दिली होती आपल्याला त्यानुसार प्रश्न उत्तर पत्रिका मिळेल. ठीक आहे. कॉपीचं इव्हॅल्युएशन होईल. तुम्ही मला स्कॅन करून कॉपी पाठवायची, ऍप मध्ये पाठवू शकता किंवा व्हॉट्सअप टेलिग्रामला पण पाठवू शकता. ठीक आहे. मी ती चेक करेन. ठीक आहे. चेक करून तुम्हाला त्याचा फीडबॅक मिळेल. ठीक आहे. कोणते पॉईंट यायला पाहिजे होते, कसं लिहायला पाहिजे होतं, कोणते पॉईंट तुम्ही टाळू शकता, कोणते ऍड करू शकता, हे तुम्हाला कॉपीचं इव्हॅल्युएशन करून मिळेल. ठीक आहे. डिस्कशन व्हिडिओ मिळेल. लाईव्ह सेशन तुम्ही डाऊट पण विचारू शकता. ठीक आहे. करंट अफेअर इंटिग्रेशन ची टेस्ट राहील. स्टॅटिक प्लस काय राहील, इंटिग्रेशन, करंट सिनॅरिओ, इंटरलिंकिंग, पेपर फर्स्ट पेपर सेकंड सोबत. एमपीएसचा ट्रेंड जो मागच्या वर्षाचा पेपर आपला झालाय 2025 चा, त्याला आणि युपीएससीच्या क्वेश्चन पेपरला धरूनच आपण काय करत आहोत, आपली जी काही क्वेश्चन पेपर आहे ते बनवतो. ठीक आहे. फीस एकदम कमी आहे बघा, इंट्रोडक्टरी. ठीक आहे. तुम्ही जर बघायला गेले तर ऑब्जेक्टिव्ह परीक्षेची पण फीस याच्यापेक्षा जास्त आहे टेस्ट सिरीजची. फक्त आपण 1999 म्हणजे 2000 रुपये फीस ठेवलेली. 10 टेस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पेपर मी चेक करून घेतात, त्याचं लाईव्ह सेशन घेतात, व्हिडिओ बनवतात. ठीक आहे. तुम्हाला मॉडेल आन्सरची पीडीएफ देतात. हे सर्व फक्त 2000 मध्ये. याच्यात काही प्रॉफिट तर काही होणारच नाही. ठीक आहे. लॉसच होणार आहे, पण इंट्रोडक्टरी आहे राईट. ठीक आहे. सर्वांना काय व्हावा, याचा फायदा व्हावा आणि येणाऱ्या ऑक्टोबर परीक्षेमध्ये तुम्ही काय व्हावं, तर चांगले मार्काने उत्तीर्ण. ठीक आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही या माझ्या नंबरवर कॉल करू शकता. माझा नंबर आहे. ठीक आहे. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि आपली ऍप आहे प्ले स्टोअरवर, मंथन IAS, ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, यशाचा एकच मंत्र असतो, मेहनत, जास्तीत जास्त लिखाण सराव. तर तुम्ही या टेस्ट सिरीजला आवर्जून लाभ घ्या. तुम्हाला पण ते कळेल की टेस्ट जे आहे ते पूर्णपणे एमपीएससी आणि युपीएससीच्याच पॅटर्न नुसार आपण काय करत आहोत, क्वेश्चन सेट. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. सर्वांनी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या या टेस्टचा काय घ्यायचा काय. ओके. जय हिंद. पुन्हा भेटू.